काँग्रेसच्या सत्ताकाठात देशाची संपत्ती स्वतःच्या नावावर करून लूट करणाऱ्या गांधी परिवाराविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा धुळे महानगरतर्फे वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले। नॅशनल हेरल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडीमार्फत सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे। आंदोलकांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरोधात उचललेले पाऊल योग्य असल्याचे सांगत काही कारनामे करूनही आंदोलने करणाऱ्या काँग्रेसचा यावेळी निषेध करण्यात आला। या आंदोलनात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हिरामन गवथाई यांनी गांधी परिवारावर गंभीर आरोप केले। आंदोलकांनी गांधी परिवाराला तात्काळ अटक करून तुरुंगात टाकण्याची मागणी केली। तसेच भ्रष्टाचाराविरोधात पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले। अनेक वर्षे ज्यांनी राज्य केलं, एक परिवाराने राज्य केलं, अशा सोनिया परिवाराने, गांधी परिवाराने पंडित जवाहरलाल नेहरू हयात असताना एक काँग्रेसने मुखपत्र नॅशनल हेराल्ड म्हणून मुखपत्र काढलं होतं। त्याच्यासाठी 500 कोटी रुपये हे असताना ते पत्र कुणाच्या हातात पडलं, कुणी किती वाचले हे सांगता येत नाही। परंतु एका परिवाराची आणि फक्त 2 लोक इतर घेऊन तयार केलेली ही टीम नंतर त्यांनी कसे कसे प्रकार केले, त्यात नॅशनल हेराल्डवर पुन्हा 900 कोटी रुपयाचं कर्ज काढलं। ही जागा तीच जागा दाखवायची आणि कधी इकडून तिकडे पैसे टाकायचे, तिकडून इकडे टाकायचे, असे 2000 कोटी रुपयाचा घोटाळा या काँग्रेसने त्यांच्याच कारकिर्दीमध्ये असताना केलेला होता। आणि त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील, विधितज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी त्या काळी केस दाखल केली होती। त्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा योग्य प्रकारे चौकशी होऊन खरी केस दाखल झाली। त्यावेळेस यांनी मायलेकांनी, पप्पूने आणि सोनिया गांधींनी कोर्टातून जामीन मिळवलेला आहे, हे जामीनवर आहेत आजही। आणि ती केस ईडीने पुन्हा तिची चौकशी केली। ईडी कुणाच्या काळात जन्माला आली, आज हे म्हणतायत की ईडीचा दबाव टाकतायत। ईडीचा जन्म काँग्रेसनेच केलेला आहे। ईडीच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्या चौकशीमध्ये हे पूर्णपणे सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये जो सॅम पित्रोदा आणि एक संदीप दुबे आणि ही दोघं मायलेक, या 4ही लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यांना अटक झालीच पाहिजे। या देशामध्ये कायद्याच्या पुढे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही आणि म्हणून यांना अटक झाली पाहिजे। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी यांना अटक करा यासाठी आंदोलन